मुंबईमध्ये तुफान पाऊस, मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम, महाडमधील धोकादायक गावांवर आपत्कालीन विभागाची विशेष नजर, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। रायगडच्या महाड तालुक्यातील वाळंजकोंडी विभागात ढगफुटी सदृश पाऊस, नदी आणि ओढ्यांचं पाणी गावात शिरल्यानं गावाला पुराचं स्वरूप। किल्ले रायगडवर ढगफुटी सदृश पाऊस, किल्ल्याच्या पायऱ्यांवरील काही भागात धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहत असल्याचं दृश्य। कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुटी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा। राजापूर तालुक्यातील मिळण आणि जवळेथर दरम्यान रस्त्यावर दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प, रस्ता बंद झाल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम। रत्नागिरी जिल्ह्यातील 8 प्रमुख नद्यांपैकी 2 नद्यांनी गाठली धोक्याची पातळी, तर 3 नद्यांनी गाठली इशारा पातळी, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा ठप्प, कुडाळजवळ पावशी येथे कर्ली नदीला पूर आल्यानं महामार्ग ठप्प असल्याची माहिती। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस, वेंगुर्ले बेळगाव राज्यमार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली, तर पुलाच्या आजूबाजूची भात शेती देखील पाण्याखाली। नागरिकांच्या मदतीसाठी आमदार वैभव नाईक स्वतः रस्त्यावर, पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नाईकांचे प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं मदत पुरवली नाही, नाईकांचा आरोप। भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, घराची भिंत अंकावर कोसळून एकाचा मृत्यू, भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला गावातली घटना। मुसळधार पावसामुळे कल्याणमधील मुरबाडहून वाशिंदकडे जाणारा काळू नदीवरील पूल पाण्याखाली, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील 18 गावं आणि पाड्यांचा संपर्क तुटला। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक घरात आणि दुकानात पाणी साचलं, वेताळ वांबर्डेत घरांना पुराचा वेढा, नागरिकांना बोटाच्या सहाय्याने बाहेर काढल्याचं चित्र। रत्नागिरीच्या धामणी संगमेश्वर तालुक्यात तुफान पाऊस, शास्त्री नदीला पूर आल्यानं धामणी परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली, धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, प्रशासनाचं आवाहन। खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे शहापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, वाशिंद रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याला नदीचं स्वरूप, मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं बोगद्यातून जाण्यास मज्जाव। अमरावती शहरात पावसाची हजेरी, इरविन चौकात पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ, 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला। गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा, राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा आज सरकारचा आदेश। गोव्याच्या पालीमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या 100हून अधिक लोकांना वाचवण्यात यश, वनविभाग आणि पोलिसांच्या मदतीनं करण्यात आली पर्यटकांची सुटका। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात, आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्त्वाचे विषय दोन्ही सभागृहात मांडले जाणार। खासदार निलेश लंकेंचं शेतकरी जनआक्रोश आंदोलन स्थगित, मंत्री राधाकृष्ण विखेंनी निलेश लंकेंकडे वेळ मागितली, दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। शरद पवारांचा आज तासगाव आणि कवठे महांकाळ दौरा, विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संध्याकाळी 5:30 वाजता सुनावणी, तुतारी चिन्हामुळे कशा प्रकारे फटका बसला याबाबतच्या याचिकेवर सुनावणी। आज मंत्रालयात अजित पवारांच्या मार्गदर्शनात नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत होणार बैठक, नाशिक जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार गटाची बैठक, अजित पवार, सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेते, आमदार आणि खासदार राहणार उपस्थित। मुंबईच्या वरळीतली हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा आणि कार चालकाला पोलिसांकडून अटक।
वरळी अपघातापूर्वी आरोपी मिहिर शहानं आपल्या 4 मित्रांसोबत केलं होतं मद्यप्राशन. 18,730 रुपये त्याचं बिल. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला. जुहूतील बार मालकाची माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा जुहू परिसरातील बारमधून बाहेर पडतानाचा सीसीटीव्ही समोर. रात्री 1:42 मिहिर आणि त्याचे मित्र मर्सिडीज कारमधून बाहेर पडले. मिहिर शहाला गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र त्यानं गाडी पळवली. गाडीसोबत कावेरी या सुद्धा फरफटत होत्या. 1.5 किलोमीटर नंतरही त्या दिसल्या नाहीत म्हणून पोलिसात गेलो. कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांची माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विवेक फणसाळकर यांना विशेष सूचना. नियमबाह्य घटना आढळल्यास बार आणि पब्सवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. कायद्यासमोर सगळे समान, कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत. जरी तो शिवसेनेचा कार्यकर्ता असला तरी सगळ्यांसाठी समान न्याय. वरळी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करा. वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश. सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना जनतेला चिरडण्याचा अधिकार सरकारनं दिला. वरळी हिट अँड रन प्रकरणावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल. गुन्हा करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, या घटनेला राजकीय वळण देऊ नये. आधी पोलीस कारवाई करतील, नंतर पक्ष कारवाई करेल. शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांची माहिती. मनोज जरांगे यांचा आज नांदेड दौरा. दुपारी 12 वाजता सुरू होणार संवाद यात्रा. जरांगे यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी. मनोज जरांगे यांच्या नांदेडच्या आजच्या रॅलीच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेंचं निवेदन. रॅलीसाठी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. तसंच रॅली शिक्षणाला बाधक ठरत असेल तर ती थांबवण्यात यावी, सदावर्तेंचं निवेदन. उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, मात्र रॅलीत असल्यामुळे ठाकरेंचा फोन उचलता आला नाही. एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांची माहिती. ओबीसी नेत्यांना सरकारची फूस. ओबीसी आणि मराठ्यांना एकमेकांच्या अंगावर जायचं नाही, मात्र मराठ्यांच्या मुलांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभेत जे होईल त्याची जबाबदारी माझी नाही. आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. आमच्या सर्व मागण्या 9 पूर्ण करा. देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं बंद करेन. भाजपच्या मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचं आवाहन. परभणीत मनोज जरांगे पाटलांचा झंझावात. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज जनजागरण रॅलीत सहभागी. ओबीसी मराठा सर्वांनी एकत्र येऊन सरकारला धडा शिकवा. जरांगे हाके सर्वांना एकत्र बसवा. सर्वमान्य तोडगा काढा. मी आजच पाठिंबा देतो, उद्धव ठाकरेंचं विधान. पक्ष चोरला तरी लढाई जिंकून दाखवली. अनेकांनी चुकून धनुष्यबाणाला मतं दिली. शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभेत छत्रपती संभाजीनगरची हक्काची जागा गमवावी लागली, मात्र विधानसभा निवडणुकीत संभाजीनगरची जागा मिळवणारच, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर. दुबार पेरणीच्या संकटात आलेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद. काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसचे अनेक घोटाळे झाले. घोटाळ्यांमुळे 2014-19 मध्ये जनतेनं काँग्रेसला घरी बसवलं. नाना पटोलेंनी मोदींवर केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. 400 पारचा नारा हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आणि चीनला धडा शिकवण्यासाठी होता. लोकसभेतील खोटे नरेटिव्ह उघडे पाडण्यात आम्ही कमी पडलो. अकोल्यातील कार्यक्रमात प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. भाजप नेत्या केतकी पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण. भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न.
मराठा समाजाबद्दल घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला। आता सगळ्या सोयऱ्यांबद्दल निर्णय तातडीने न घेतल्यास विधानसभा निवडणुकीतही भाजपला फटका बसेल। ठाकरे गटाचे नेते अर्जुन खोतकरांचा भाजपवर निशाणा। काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट। योगेंद्र पवारांची देखील उपस्थिती। अजित पवारांच्या नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते, त्यांची भेट घेतली। काटेवाडीत दादांची आणि आपली भेट झाली नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी माफियांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा इशारा। वाढत्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत घेणार आढावा बैठक। परभणीमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीनिमित्त सर्वच पक्षांकडून बॅनरबाजी। शिवसेनेने लावलेले मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर्स मराठा बांधवांनी फाडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। कधीतरी दिलेला शब्द पाळणार का? बॅनरमधून उद्धव ठाकरेंना प्रश्न। शहराच्या वेगवेगळ्या चौकात बॅनर। सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी। नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणात आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या विरोधात एसीबीकडून तपास। होर्डिंग संबंधी डीजीपी कार्यालयाच्या अहवालानंतर खालिदला गेल्या महिन्यात केलं होतं निलंबित। शरद पवार यांची संविधान समता दिंडीला उपस्थिती। पत्नी प्रतिभा पवार, तुषार गांधी, बापू महाराज मोरे हे देखील दिंडीमध्ये उपस्थित। जालना जिल्ह्यात माळीवाडी गावाजवळ कारची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा कारखाली चिरडून मृत्यू। पुण्यातील हिराबाग चौकात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। यवतमाळच्या वणीत दीपक चौवाडी परिसरात भगवान स्वामीला भीषण आग। आगीत लाखोंचं लाकूड आणि फर्निचर जळून खाक। नगर कल्याण महामार्गावर कार आणि एसटीची समोरासमोर धडक। अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर एसटी मधले 15 प्रवासी जखमी। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लेंभेवाडी फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक। अपघातात स्कूटीवरील दोघांचा जागीच मृत्यू। नालासोपाऱ्यात भरधाव ऑइल टँकरची रिक्षाला धडक तर 5 दुकानांच्या शेडलाही धडक। अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा। सायबर हल्ल्याचे मोठं प्रकरण उघड। 995 कोटी पासवर्ड चोरले। लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात। ओबामा केअर नावाच्या हॅकर टीमचं काम। फोर्ब्सच्या अहवालातून माहिती समोर। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात गोळीबार। पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर आज राजशिष्टानुसार अंत्यसंस्कार केले जाणार। त्यांचं पार्थिव चंदीगडमधून नागपूरला आणि नागपूरहून अकोल्यात आणण्यात येईल। जालन्यात अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक। अंबडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांचं ठिय्या आंदोलन। गावात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या लोकांना अटक करा, महिलांची मागणी। आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोफत उपचार देणाऱ्या 65 एकरवरील महाआरोग्य शिबिराचं काम थांबवलं। पंढरपूरमध्ये शासन विरुद्ध प्रशासन चित्र। वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यामुळे वृद्ध महिलेला जीवनदान। कल्याण पश्चिमेकडील उल्हास नदीत उडी मारून वाचवले वृद्ध महिलेचे प्राण। बारामतीमध्ये तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शरयू फाउंडेशन तर्फे मोफत रेनकोटचं वाटप। शर्मिला पवार आणि योगेंद्र पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न। पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा नियोजन बैठक। बैठकीला नाशिक, दिंडोरी आणि धुळ्याच्या खासदारांच्या बैठकीत सगळ्यांची उपस्थिती। डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर सुविधा मिळणार। डोंबिवली ग्रीन एनर्जी सिटी करण्याचा संकल्प। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यात ऐन मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी। पीक कर्ज वसुलीसाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची बँक खाती निष्क्रिय।
डोंबिवलीमध्ये एका केमिकल कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. महावितरण महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ, मूळ वेतनात 19% तर इतर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. रत्नागिरीच्या रघुवीर घाटात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई. दारू पिऊन जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांविरोधात खेड पोलीस ॲक्शन मोडवर. बीडच्या कडामधून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन. गेल्या 21 वर्षांपासून कडामधील मुस्लिम बांधव दिंडीमध्ये वारकऱ्यांना महाप्रसाद देतात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून 42 पासपोर्ट रद्द. अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशी लोकांनी एजंटच्या मार्फत बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. यवतमाळच्या नेरमध्ये गारमेंट क्लस्टरचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन. क्लस्टरच्या माध्यमातून 250 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार. रावेरच्या खिरोदा इथे स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यात कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अनिल देशमुख आणि अनिल टोपे यांचा सन्मान. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र. पीडित कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची पत्रात केली मागणी. इस्रायली लष्करानं केला गाझामधील एका शाळेवर हवाई हल्ला. 16 जणांचा मृत्यू, 75हून अधिक जखमी. ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती. तिथे निर्वासितांना ठेवलं जात होतं. हल्ल्यामुळे शाळेची इमारत कोसळली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान नव्यानं निवडणुका घेण्याची मागणी. तुरुंगात माझ्यावरील गुन्हे कमी झाले नाहीत तर उपोषण करणार असल्याचाही इम्रान यांचा इशारा. मायकल वॉन हवे ते बोलू शकतो, कारण त्याच्या बोलण्यानं भारतात कुणालाच काही फरक पडत नाही. त्याला इंग्लंड संघ सांभाळू द्या. रवी शास्त्री यांचं मायकल वॉनला प्रत्युत्तर. उत्तराखंडमधील बनबसा येथे नदीत अडकलेल्या 25 जणांची सुटका. एसडीआरएफच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या सर्वांची सुटका करण्यात यश. दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.